ती एक प्रकारे आत्मपरीक्षणासाठी आरसा पण आहे. अगदी. आपण स्वतः तर कोणत्या गुळाला गवत समजता नाही आहोत ना, हे तपासायला हवं. अगदी बरोबर. ही म्हण वापरताना आपण सहसा दुसऱ्याच्या मर्यादांवर बोट ठेवतो. पण स्रोतांचा रोख आपल्याला स्वतःकडे पाहायला सांगतो. आपण स्वतः कलेचा, ज्ञानाचा, चांगल्या विचारांचा, निरोगी सवयींचा किंवा आपल्या माणसांनी दिलेल्या प्रेमाचा आणि वेळेचा अवेर तर करत नाही ना? आपल्या आजूबाजूला असलेला कोणता गूळ आपण ओळखायला चुकत आहोत? तर आजच्या या सखोल विचार मंथनाचा सारांश काय सांगता येईल? आपण गाढवाला गुळाची चव काय या म्हणीच्या प्रचलित अर्थापलीकडे गेलो. हो. आपण पाहिलं की ही म्हण केवळ अज्ञानाबद्दल नाही, तर कोणत्याही गोष्टीचं, मग ती वस्तू, कला, विनोद, ज्ञान, भावना किंवा कष्ट असोत, त्याचं मूल्य ओळखण्याची क्षमता, संवेदनशीलता किंवा पात्रता नसणे